नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण जी क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज घेत आहोत त्यामध्ये आज आपण सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि मराठीचे क्वेश्चन घेणार आहोत। तर बघा, आजचा हा आपला 72वा पार्ट आहे। याच्या अगोदरचे पार्ट तुम्ही सर्व पाहिले असतील किंवा नसतील पाहिले तर ते पाहून घ्या, कारण 20 मेच्या नंतर तुमचं ग्राउंड होणार आहे आणि त्यानंतर तुमची एक्झाम कधी होऊ शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीत राहिलेलं बरं। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रिकेट्स हा आजार होतो, म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। तर बघा, ॲनिमिया हा आजार कशामुळे होतो? तर ॲनिमिया हा आजार व्हिटॅमिन B12च्या अभावामुळे, तसेच फॉलिक ॲसिडची जर कमतरता बॉडीमध्ये असेल तर ॲनिमिया हा आजार होतो। तसेच पेलाग्रा हा आजार नायसिन म्हणजेच व्हिटॅमिन B3च्या अभावामुळे हा आजार होतो। तसंच स्कर्वी जो आजार आहे तर हा आजार व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे हा आजार होतो। तर बघा, अशा प्रकारे व्हिटॅमिन आणि त्याचा अभावामुळे कोणते आजार होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तसंच व्हिटॅमिनचे जे रासायनिक नाव आहेत ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्याचे डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे। जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहत आलेला असाल तर तुम्हाला व्हिटॅमिनबद्दल जो क्वेश्चन आपण फ्रेम केलेला आहे त्यामध्ये व्हिटॅमिनचे काही रासायनिक नाव आलेले आहेत किंवा आजारावर क्वेश्चन घेतलेले आहेत, त्यामुळे आपलं सगळे टॉपिक आणि सब टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर होत आलेले आहेत। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, माहितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 च्या तरतुदीनुसार नागरिकांना डॅश डॅश अधिकार प्राप्त झालेला आहे। तर बघा, जो माहिती अधिकार कायदा आहे 2005चा, त्याच्यामध्ये कलम आहेत 29। तर त्यामध्ये 3 नंबरचं जे कलम आहे त्यामध्ये काय तरतूद केलेली? तर यामध्ये तरतूद केलेली आहे माहितीचा अधिकाराचे कलम 3 मध्ये आपण माहिती मिळवण्याचं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। तर बघा, क्वेश्चन नंबर आहे 3, मनरेगा योजनेची ग्राम पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम रोजगार सेवकाची कोणामार्फत नियुक्ती करण्यात येते? तर बघा, अशा प्रकारे जी नियुक्ती केली जाते तर ही कोणामार्फत नियुक्ती होत असते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, पंचायत समितीमार्फत याची नियुक्ती केली जाते। तर बघा, मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही कोणाची योजना आहे? तर ही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। तसंच या योजनेअंतर्गत जे अकुशल कामगार असतात, म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही कौशल्य प्राप्त नसतं, तर अशा अकुशल व्यक्तींना 100 दिवसासाठी रोजगाराची हमी देण्यात येते ह्या योजनेअंतर्गत। अशा प्रकारे ही योजना आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे? तर बघा, इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, गुजरात हे राज्य अशा प्रकारे इंटरनेटद्वारे मतदान करणारं पहिलं स्टेट आहे। नेक्स्ट आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे चंद्रपूर जिल्हा, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते चंद्रपूर जिल्ह्यात तर आहेच। तसंच याची स्थापना केव्हा झालेली? तर त्याची स्थापना झालेली 1955ला याचं स्थापना झालेली आहे। तसंच पुढचा क्वेश्चन काय आहे? तर पुढीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही? तर महानगरपालिका नसलेली वस्ती कोणती आहे? तर ती आहे बुलढाणा, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला इथे बरोबर आहे। तसंच नागपूर, पुणे आणि भिवंडी इथे सगळीकडे महानगरपालिका आहे, फक्त बुलढाण्यामध्ये महानगरपालिका नाही, तर तिथे काय आहे? नगर परिषद आहे, नगर परिषद। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, कुचिपुडी हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार जो आहे तर हा आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच क, तर आंध्र प्रदेशमध्ये हा कुचिपुडी नृत्य प्रकार आहे। तर तमिळनाडूमध्ये कोणता आहे? तर भरतनाट्यम, तर तमिळनाडूमध्ये आहे भरतनाट्यम। तसंच केरळमध्ये आहे कथकली, आणि मध्य प्रदेशमध्ये आहे कर्मा, त्याला दुसरा आहे चरकुला। अशा प्रकारे तिथले हे नृत्य प्रकार आहेत। तर बघा, आपले काही म्हणजे 7 सिस्टर किंवा खालचे दक्षिण भारतातले जे स्टेट आहेत किंवा उत्तर भारतातले 2-4 स्टेट, ह्याची जरी तुम्ही माहिती करून ठेवले तरी सगळे स्टेटची माहिती, म्हणजे सगळ्या स्टेटची पाठ करून ठेवायची गरज नाही, परंतु 5-6 स्टेटची तरी ॲटलिस्ट तुम्ही माहिती ठेवली पाहिजे, जेणेकरून आपण
ऑप्शनवरून ते क्वेश्चन टॅकल करू शकतो. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटलेलं आहे? तर बघा स्थानिक शासन जे असतं तर तेच लोकशाहीचा कणा आहे असं कोणी म्हटलं आहे? तर ते म्हटलं आहे विलियम रॉबसन यांना, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे उत्तरांचल, म्हणजेच उत्तराखंड राज्यात हे नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर बघा नैनिताल भारताचं एक म्हणजे शहर पण आहे आणि नैनिताल हे एक थंड हवेचं ठिकाण पण आहे. तसंच एक पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखलं जातं. आणि नैनिताल हे जे नाव आहे म्हणजे या गावाला हे नैनिताल जे नाव कशावरून पडलेलं आहे? तर या गावातील प्रसिद्ध नैनी या तलावापासून हे याला हे नाव पडलेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहता, सर्व सजीवामध्ये पेशी श्वसनाची डॅश डॅश पायरी समान असते. तर बघा पेशी श्वसनाची कोणती पायरी समान असते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिली पायरी ही समान असते, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क येथे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आणि ही जगातली सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तसंच तिचं कार्य बघायला गेलं तर कार्य काय आहे? तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे, तसंच राष्ट्रामधले मैत्रीपूर्ण संबंध विकसित करायचं, पुन्हा आंतरराष्ट्रीय सहकार्य साध्य करायचं, अशा प्रकारे हिचं हे कार्य आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो? तर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो, म्हणजेच क ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तसंच हा पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी दिला जातो आणि भारतीय सिनेमामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कलावंत तसंच तंत्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. आणि याची सुरुवात केव्हापासून झाली? तर याची सुरुवात झालेली 1969 पासून याची सुरुवात झालेली आहे. तर पहिला पुरस्कार कोणाला भेटला, सध्याचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे याचं डिटेलमध्ये माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. आत्तापर्यंत 72 पार्ट झालेले आहेत आपले आणि ह्या 72 पार्ट ज्यांनी जे पाहिलेले आहेत तर त्यांना ह्याची योग्यता किंवा ह्याचा उपयोग कसा होऊ शकतो ह्याची एक चांगल्या पद्धतीने आयडिया आलेली असेल. आणि जे खरंच हे जेन्युनली हे पार्ट पाहत आहेत ना तर त्यांना तरी वैयक्तिक GSचं किंवा करंट अफेअरमध्ये खूप काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. ज्यांनी हे पार्ट पाहिलेले आहेत त्यांचे करंटचे 25 पैकी 24 ते 23 क्वेश्चन अटेम्प्ट झालेले पाहिजेत. अशा प्रकारे आपण इथे एकदम फॅक्च्युअल गोष्टी आणि म्हणजे जो वे आपल्याला पाहिजे किंवा पोलीस भरतीला जे क्वेश्चन येतात तर त्या वेने आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत. त्यामुळे तर मी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकते की तुम्हाला GSमध्ये जे इथे आपण पार्ट घेत आहोत ह्याच्या व्यतिरिक्त GSमध्ये जास्त काही करायची आवश्यकता पडणार नाही. तसंच आपण आता मराठीचं पण कव्हर करत आहोत. हां, थोडासा वेळेअभावी आपण मराठीचं टाकू नाही शकलेलो, परंतु आजपासून आपण मराठीचे याच व्हिडिओमध्ये क्वेश्चन कव्हर करणार आहोत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, अन्नातील डॅश डॅश हे घटक म्हणजे अमिनो आम्लाची बहुवारिके आहेत. तर बघा अमिनो आम्लाची बहुवारिके कशामध्ये असतात? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे प्रोटीन्स, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन प्रथिने. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर अमर्त्य सेन यांना कोणत्या विषयातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता? तर डॉक्टर अमर्त्य सेन जे आहेत यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे, परंतु कोणत्या क्षेत्रासाठी? तर ते आहे अर्थशास्त्र, याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अमर्त्य सेन यांना कोणत्या अर्थशास्त्रामध्ये? तर कल्याणाभिमुख जे अर्थशास्त्र आहे किंवा सामाजिक पर्याय सिद्धांत या विषयावरील त्यांनी कार्यासाठी त्यांना अशा प्रकारे नोबेल प्राइज देण्यात आलेलं आहे. आणि ते कधी दिलेलं आहे? तर 1998 किंवा 98 सालचे अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक त्यांना भेटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, 1 मोल ऑक्सिजन म्हणजेच डॅश डॅश ग्राम ऑक्सिजन होय. तर बघा 1 मोल ऑक्सिजन म्हणजेच किती? तर 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन अशा प्रकारे प्रमाण आहे. तर बघा ऑक्सिजनच्या 1 मोल मध्ये किती रेणू असतात? तर 6.022 गुणिले 10⁻23 एवढे रेणू ऑक्सिजनच्या अणूमध्ये असतात. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, शेनझोऊ 18 हे स्पेस क्राफ्ट मिशन कोणत्या देशाने लॉन्च केलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, चीनने हे लॉन्च केलेलं आहे शेनझोऊ 18 हे स्पेस क्राफ्ट मिशन. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक नृत्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर हा नृत्य दिन 29 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट म्हणजेच ITIच्या नृत्य समितीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची संकल्पना कधी मांडलेली? 1882 मध्ये अशा प्रकारे
1982 मध्ये अशा प्रकारे ही संकल्पना मांडली होती. तर पुढचा क्वेश्चन पाहूया आता. कोणत्या देशाच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे विधेयक पारित केलेलं आहे? तर बघा अशा प्रकारे समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे विधेयक पारित केले इराक या कंट्रीने, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच या विधेयकानुसार गुन्हा करणाऱ्याला किती 10 ते 15 वर्षाची शिक्षा असणार आहे किंवा अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली 10 ते 15 वर्ष. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. भारताची स्टार तिरंदाज डॅश डॅश हिचा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झालेला आहे. तर ही कोणती आहे? ती आहे दीपिका कुमारी, म्हणजेच सी ऑप्शन इथे आपलं करेक्ट आहे. करंटचे क्वेश्चन मुलांना तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर बघा अगदी म्हणजे काल परवा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यावर आपण क्वेश्चन इथे फ्रेम करत आहोत. त्यामुळे तुम्ही करंटचे डेली जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुमचं डेलीचं करंट इथे कव्हर होत आहे. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त खूप काही करण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. तर तुम्ही व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या नोटबुकवर ॲटलिस्ट करंटचे जे क्वेश्चन आहेत त्याची तरी इन्फॉर्मेशन लिहून घेत चला, जेणेकरून तुम्हाला एकदम एक्झामच्या लास्ट पॉईंटला हे क्वेश्चन वाचले तरी तुम्हाला ह्याचा फायदा जाणवणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. द विनर्स माइंडसेट या नावाने कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे? तर बघा पुस्तकाचं नाव किती छान आहे, द विनर्स माइंडसेट. तर बघा विनर्सचं माइंडसेट कसं असतं, तर हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे आहे शेन वॉटसन, म्हणजेच डी ऑप्शन शेन वॉटसनचं हे बुक आहे. आणि शेन वॉटसन कोणत्या कंट्रीचा आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया या देशाचा हा क्रिकेटपटू आहे, ऑस्ट्रेलिया. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी. आता इथे आपण मराठीचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. म्हणजे आपण जे मी सांगितलं होतं 5 वाजता व्हिडिओ आपण मराठीचा घेणार आहोत. तर वेळेअभावी तेवढं शक्य नसल्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये मराठीचे पण क्वेश्चन आणि GK तसंच करंट अफेअरचे पण क्वेश्चन घेत आहोत. तर बघा पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते? तर शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय? तर जे शब्द एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच आता बघा उदाहरण सांगायचं झालं तर समजा माझ्या घरासमोर आंब्याचे झाड आहे. तर घर हे नाम आहे आणि या घरासमोर, आता घरासमोर हा शब्द जो आहे तर घराला याचं सामान्य रूप करून समोर हा शब्द त्याला जोडलेला आहे, तर तोच आहे शब्दयोगी अव्यय. तर घरासमोर, आता इथे बघा 3 नंबरचा आपला शब्दयोगी अव्यय असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कवीश्वर या शब्दाचा खालीलपैकी कोणता विग्रह बरोबर आहे? तर कवीश्वर या शब्दाचा विग्रह आहे बरोबर पहिलाच ऑप्शन कवी अधिक ईश्वर. तर बघा हे का चुकीचं आहे? तर ह्याला दुसरी वेलांटी दिली आणि त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि इथं तर हे साफ दिसून येते की हे चुकीचं आहे आणि कव अधिक ईश्वर असं काही होत नाही, म्हणजे हे देखील चुकीचं आहे. तर आपलं पहिलं ऑप्शन इथे करेक्ट आहे. आणि कवीश्वर ही कोणती संधी आहे? तर कवीश्वर ही दीर्घत्व संधी आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेला योग्य पर्याय उत्तर कोणते? तर पररूप संधी म्हणजेच ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन करून. बघा ह्याचं कर जर संधी करायला गेलं तर ऊन अशा प्रकारे संधी होते करून. आणि ही संधी बघा पररूप संधी म्हणजेच काय? पररूप संधी म्हणजे काय? तर एकत्र येणारे जे 2 स्वर असतात त्या 2 स्वरापैकी जो दुसरा स्वर असतो, आता बघा इथे कर, इथे अ आहे शेवटी आणि इथे उ आहे. तर हे उ हा एक स्वर आणि अ हा एक स्वर, तर या 2 स्वरापैकी दुसरा स्वर म्हणजे हा उ जो आहे हा कायम राहतो असेल आणि शब्द तयार होत असेल तर त्याला आपण पररूप संधी असं म्हणतो. तर बघा कर आणि ऊन, तर इथला अ कट झालेला आहे परंतु उ हा स्वर जो आहे कायम राहून करून हा शब्द तयार झालेला आहे, म्हणजेच हे पररूप संधीचं उदाहरण आहे. पुढचा क्वेश्चन पाहता. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला, यामधील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा. तर रामायण या शब्दाचा प्रकार कोणता आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे विशेष नाम. तर बघा ग्रंथ हे काय? कर्म आहे आणि ग्रंथाचं नाव काय? तर रामायण हे त्याचं नाव असल्यामुळे हे इथं काय विशेष नाम आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे. खालील विधाने पहा आणि उत्तरातून योग्य पर्यायी उत्तर सांगा. तर विधाने काय दिले? पहिलं विधान आहे सामान्य नामाची अनेक वचने होत नाहीत आणि दुसरं विधान काय? विशेष नामाची अनेक वचने होतात. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे? ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन अ आणि ब दोन्ही चूक आहे. तर बघा सामान्य नामाची अनेक वचने होतात का? अनेक वचने होत नाहीत. तर हे कसं आहे? तर सामान्य नामाची अनेक वचने होतात, इथे दिले होत नाहीत म्हणून हे चूक आहे.
कारण ह्याचं काय होतात असं असायला पाहिजे होतं, म्हणून हे चूक आहे. आणि विशेष नामाची अनेक वचने होतात, तर विशेष नामाची अनेक वचने होतात का? नाही, म्हणजेच हे देखील चूक असल्यामुळे इथे आपलं उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे. विशेष नामाची अनेक वचने होत नाहीत असं ते सेंटेन्स असायला हवं होतं, म्हणून ते चुकीचं आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर त्याचं होईल खेळा, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर खेळ या नामाचे सामान्य रूप खेळा असं होतं. तर पुढचा क्वेश्चन पाहूया आता, मराठीत प्रमुख सर्वनामे किती? तर मराठीत प्रमुख सर्वनामे एकूण आहेत 9, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा सर्वनामांचे एकूण 6 प्रकार आहेत आणि या प्रकारात एकूण सर्वनामे किती आहेत? तर ते आहेत 9. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. तर श्रवण हा जो शब्द आहे यापासून विशेषण तयार झालेलं आहे आणि ते कोणतं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय, श्रवणीय हे विशेषण त्यापासून तयार झालेले आहे. तर बघा श्रवण याला काय लागले? इ हा प्रत्यय लागलाय आणि त्यापासून विशेषण श्रवणीय हा तयार झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता, मला 2 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर बघा मला 2 मैल चालवते आणि याच्यातलं क्रियापद कोणतं आहे? चालवते हे क्रियापद आहे. तर ह्याचा प्रकार कोणता आहे? तर ते आहे शक्य क्रियापद, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर कर्त्याला एखादी क्रिया करणे जेव्हा शक्य असतं तेव्हा ते कोणतं क्रियापद असतं? तर ते असतं शक्य क्रियापद. म्हणजे मला, म्हणजे मी स्वतः इथे घेतले आणि मला आता 2 मैल चालवणं शक्य झालंय, म्हणजे चालवते हा त्याचं शक्य क्रियापद आहे. पुढचा क्वेश्चन पहा, भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा. तर आपल्याला कोणता ओळखायचा आहे? भूतकाळी क्रियापद असेल असा शब्द ओळखायचा आहे. तर बघा पहिला ऑप्शन काय? होईल, म्हणजे हे काय भविष्य काळातलं सांगितलंय. गेला, येऊन आणि जाताना. तर बघा ह्याच्यातलं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन गेला, म्हणजे होऊन गेलेली क्रिया इथे आता समजा तुमच्या समोरून तुमचा फ्रेंड निघून गेला म्हणजे ती होऊन गेलेली क्रिया तिथे दाखवलेली आहे, म्हणून हे आपलं भूतकाळी शब्द आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे करंटचे क्वेश्चन, त्याचप्रमाणे GSचे क्वेश्चन आणि आता मराठीचे 10 क्वेश्चन इथे ॲड केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.